राम नारायण राम। आज आपण न्यायालयाविषयी, भारताच्या संविधानाविषयी बोलणार आहोत। न्यायालयाला जर वाटलं तर ते संविधानात बदल करू शकतं। सध्या संसद आणि राज्यसभा आहेत। जेव्हा तिथले सर्व खासदार एकत्र येऊन एखादा कायदा पास करतात तेव्हा तो आपोआप कायदा बनतो आणि त्या कायद्यावर राष्ट्रपती स्वाक्षरी करतो। न्यायमूर्तींनी हे पाहिलं पाहिजे की बाहेरील जगात काय घडत आहे। न्यायमूर्ती फक्त त्याच गोष्टीकडे लक्ष देणार का जी केस म्हणून त्यांच्याकडे येईल। बाहेरच्या जगात काय होतंय, काय नाही होतंय हेही पाहणं गरजेचं आहे। पृथ्वीवरील समस्या कशा सुटतील याचाही विचार केला पाहिजे। सर्वोच्च न्यायालय असा कायदा का बनवत नाही की ज्यामध्ये व्यक्तीचा मालकी हक्क पूर्णपणे संपवला जाईल। आकाशावर कुणाचा मालकी हक्क आहे का? सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, आकाश हे काही म्हणतात का की आमचाही मालकी हक्क आहे, आम्ही तुम्हाला हवा, पाणी, प्रकाश देणार नाही? मग पृथ्वीवर मालकी हक्क कुठून आला, का आला? सर्वोच्च न्यायालयाकडे अधिकार आहे, तरीही तो मालकी हक्क संपवण्यासाठी आजवर कायदा का तयार झाला नाही? असा कायदा असावा की पृथ्वीवर फक्त तेच होईल जे निसर्गात घडतं। निसर्गाधारित कायदा सर्वत्र लागू व्हायला हवा। आम्ही रस्ता दाखवतो पण तरीही लोक समजून घेत नाहीत। किती राजा आले आणि गेले, मुघल साम्राज्य आलं आणि गेलं, सगळ्यांनी राज्य केलं आणि सगळं संपलं, पण कोणी विचार करत नाही की पुढची पिढी कशी जगेल। म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगतो, पुढच्या पिढीसाठी असा कायदा तयार करा की पृथ्वीवर कोठेही, कुणालाही, कोणत्याही व्यक्तीचा मालकी हक्क नसावा। संतान दल आणि मी, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत। आमचं प्राणही देऊ, पण फक्त असा कायदा बनवा हेच आमचं न्यायालय आणि न्यायमूर्तींना सांगणं आहे। पृथ्वीवरील मालकी हक्कामुळे सर्वांना तोटा होतो। या मालकी हक्काला संपवण्याचा आरंभ आमच्या महागुरूंनी केला आहे। जोपर्यंत हा वैयक्तिक मालकी हक्क संपवला जात नाही तोपर्यंत पृथ्वीवर समानता असू शकत नाही। इथे प्रत्येकाला कुठेतरी अन्याय सहन करावा लागतो, कोणालाही त्याचा जन्मसिद्ध हक्क मिळत नाही। सर्वजण समानरित्या या पृथ्वीवर जन्मले आहेत, मग त्यांचा जन्महक्क कोणी आणि कसा काढून घेऊ शकतो? हा जन्महक्क प्रत्येकाला मिळालाच पाहिजे। पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला समान मानलं गेलं पाहिजे, कोणताही भेदभाव नको, जात धर्म नको, उच्च नीच नको। पण जोपर्यंत मालकी हक्क संपत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही। म्हणून जगातील सर्व लोकांनी एकत्र येऊन, सर्व न्यायमूर्तींनी एकत्र येऊन एकच आवाजात बोललं पाहिजे, पाऊल उचललं पाहिजे, कायदा बनवला पाहिजे। स्वतःला सामर्थ्यशाली आणि स्थिर बनवण्यासाठी प्रत्येकाने ध्यान करायलाच हवं। कारण आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा आपल्या आत असलेल्या 50,000 कोटी आत्मा एका जागी केंद्रित होतात आणि आपल्याला ऊर्जा देतात। फक्त हे आपल्या मनात पक्क ठेवा की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ध्यान करायलाच हवं। ध्यानामुळे तुमच्या मनातील चिंता, अडचणी, संभ्रम, संकोच सर्व काही नष्ट होऊ लागतात। ध्यानातून निर्माण होणारा आवाज हाच आवाज जीवनाचा मार्ग दाखवतो। आज प्रत्येक व्यक्तीला गरज आहे की तो राम नारायण रामचा जप करावा, स्वतःला या बीजमंत्राला अर्पण करावं। हा बीजमंत्र सर्व काही आपल्या आत सामावून घेतो, तो स्वतःमध्ये संपूर्ण आहे। जर तुम्हाला तुमचं जीवन सुधारायचं असेल तर तात्काळ या बीजमंत्राशी जोडलं पाहिजे आणि स्वतःचंही आणि समाजाचंही कल्याण केलं पाहिजे। राम नारायण राम।